नालासोपाऱ्यानंतर आता माहीम स्थानकामध्ये चाकू हल्ला झालाय। माहीम रेल्वे स्थानकामध्ये एकावर चाकू हल्ला झालाय। धक्का लागल्याच्या कारणावरून हा चाकू हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झालेली आहे। तर नुकतीच आपण पाहिलेली आहे अंधेरी ते विरार या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला झालेला होता। यामध्ये एका 22 वर्षीय मयांक लोहार या तरुणाचा मृत्यू झालेला होता आणि त्यासारखी घटना माहीम रेल्वे स्थानकामध्ये घडलेली आहे। माहीम रेल्वे स्थानकामध्ये एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला धक्का लागला। त्या व्यक्तीने सॉरी सुद्धा म्हटलं, मात्र ती जिचा मोबाईल पडला होता ती व्यक्ती संतापली आणि तिने लगेचच दुसऱ्या व्यक्तीवर चाकू हल्ला केला। नालासोपारा येथील लोकल ट्रेनमधील चाकू हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता माहीम रेल्वे स्थानकात देखील चाकू हल्ल्याची एक घटना समोर आलेली आहे। या घटनेमध्ये आपण पाहिलं तर माहीम रेल्वे स्थानकामध्ये एक व्यक्ती लोकल ट्रेनने उतरला असता त्याचा धक्का जो आहे एका दुसऱ्या व्यक्तीला लागला आणि या धक्क्यामध्ये जे आहे त्या दुसऱ्या व्यक्तीचा हातातील मोबाईल फोन जो आहे तो थेट खाली पडला। या घटनेमध्ये जे आहे तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सॉरी म्हटला आणि त्या ठिकाणावरून जो आहे तो जात असताना देखील त्याचा पाठलाग करत जे आहे ते याच ठिकाणावरून बाहेर पडला असता ह्या पितांबरी मार्गावरती त्या व्यक्तीने त्या व्यक्तीवरती चाकू हल्ला केलेला आहे। आणि त्या वेळेस जेव्हा आजूबाजूमधील नागरिक सोडवासोडवी करण्याकरिता आले असता त्या व्यक्तीने इतरांना देखील चाकूचा धाक जो आहे तो दाखवलेला आहे आणि या संपूर्ण अफरातफरीमध्ये जे आहे त्या हल्लेखोराने त्या ठिकाणावरून जो आहे तो पळ काढला आणि ज्या वेळेस चाकू हल्ला त्या व्यक्तीवरती झाला होता त्या व्यक्तीने देखील ताबडतोब जे आहे त्याचं घर गाठलं आणि या दरम्यान त्याच्या भावाने जे आहे त्याला जवळच्या सायन रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल केलेलं आहे। सध्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीची परिस्थिती ही चिंताजनक जरी असली तरी मुंबईमध्ये जे आहे त्या चाकू हल्ल्याच्या घटना दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये ह्या घटना रोखण्याकरिता ही दहशत माजवणाऱ्या व्यक्तींना आळा आता मुंबई पोलीस असेल किंवा लोहमार्ग पोलीस असेल कशा प्रकारे घालेल हेच आता येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, मुंबई।